नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पश्चिम बंगालमधून एक महत्त्वाची बातमी येत आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील नियुक्त झालेल्या 25,000 शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केलेल्या आहेत आणि त्यांना वेतन देखील परत करण्यास सांगितलेलं आहे. तर काय आहे सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील यामधनं काय बोध घेतला पाहिजे सर्वांविषयी माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. बघा, पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांची भरती झालेली होती. आता इथं आपल्याला 25,000 नियुक्त्या दिसत आहेत. ऍक्च्युली पहिला घोटाळा याच्यातच झाला की जी ऍड आलेली होती मित्रांनो, ही जाहिरात आलेली होती ना, तर ती जाहिरात आलेली होती 24,000 पदांसाठी, 24,000 पदे. परंतु ऍक्च्युअल मध्ये जे अपॉइंटमेंट लेटर होतं, ते नियुक्ती पत्र होतं, तर ते 25,000 प्लस उमेदवारांना देण्यात आलं. आता मला सांगा, जर जाहिरात 24,000 पदांसाठी निघालेली आहे फक्त, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1,000 शिक्षकांना अधिकची नियुक्ती कसं काय दिलेली? तर पहिला घोटाळा इथं सापडण्यात आलेला होता. त्याच्यानंतर अन्य देखील काही घोटाळे झाले होते. तर त्याचा सिक्वेन्स कसा आहे, हा कशा पद्धतीने झाला आणि महाराष्ट्राने याच्यामधनं व्यवस्थित पद्धतीने मार्ग कसा काढावा, या सर्वांविषयी माहिती आपण आता पुढे जे आहे तर ते बघणार आहोत. बघा, कालच सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर ते निर्णय दिलेला आहे. पश्चिम बंगालमधील 25,753 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अवैध ठरवलेल्या आहेत. त्यांनी म्हणजे काय की ते अवैध ठरवलेले आहेत, त्यांचं नियुक्ती पत्र आता रद्द केलं जाणार आहे. सरकारच्या अनुदानित तसेच मदतीवर चालणाऱ्या या शाळांमधील निवड प्रक्रियेत घोटाळा असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. या निकालानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केलेली. आपल्याला त्या पॉलिटिक्स मध्ये नाही जायचं, आपल्याला फक्त शिक्षक भरती संदर्भात हा नेमका काय गोष्ट आहे तर ते व्यवस्थितपणे समजून घेऊया आपण. बघा, पश्चिम बंगालमधील 25,753 शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी काल जे आहे तर सर्वोच्च न्यायालय एक महत्वपूर्ण निकाला जो आहे तर तो दिलेला होता. आता त्यांना वेतन देखील परत करण्यात सांगितलेले आहे. याआधी कोलकाता हायकोर्टने देखील सेम निर्णय दिलेला होता. त्या निर्णयाला आव्हान जे आहे तर ते पश्चिम बंगाल सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे कलकत्ता उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तर तो बरोबर आहे, आम्ही त्यांना बरोबर जे आहे तर ते मानत आहोत. बघा, याआधी कलकत्ता न्यायालयाने 22 एप्रिल 2024 रोजी आपला निकाल दिलेला होता. याच्यामध्ये त्यांनी सर्व नियुक्त्या ज्या आहेत तर त्या रद्द ठरवलेल्या होत्या. इवन दो त्यांनी असं सांगण्यात आलं होतं की आतापर्यंत जे शिक्षक नियुक्त आहेत, त्यांनी पगार घेतलेले, त्यांनी काय करायचं, 12% व्याज सह प्लस सर्व वेतन परत करायचं. सर्वांनी विचार करा की लोकांचे किती पैसे झाले असतील आणि त्यांचे पैसे मुडूनही गेले असतील, एवढे पैसे ते कुठून आणतील? तर हा एक मोठा एक मानवी प्रश्न जो आहे तर तो निर्माण झालेला होता. याला देखील सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये असा मार्ग काढला. सुप्रीम कोर्टाने याच्यात काय सांगण्यात आलं, आम्ही तुम्हाला 3 महिने देतो. 3 महिने न्यायालयाच्या देखरेखीखाली पुन्हा तुम्ही भरती प्रक्रिया जाहिरात आणायची, पुन्हा भरतीची जाहिरात येईल. तिथं भरतीची जाहिरात येईल. या जाहिरातीमध्ये जर हे 25,000 मधून जे पास होतील, लक्षात घ्या, जे पास होतील त्यांना वेतन परत करण्याची गरज पडणार नाही, परंतु जे फेल होऊन जातील त्यांना मात्र वेतन परत करावं लागणार आहे, अशी अट जी आहे त्यांनी इथं टाकून दिलेली आहे. आलं लक्षात तुम्हाला? 3 महिने 12% व्याजासह सर्व वेतन जे आहे तर ते परत करण्याचे आदेश जे आहेत तर ते त्यांनी इथं दिलेले आहेत. बघा, पुढे काय सांगितलेले आहे, त्यावेळी 23 लाखहून अधिक उमेदवारांनी ही जी परीक्षा जी आहे तर ती दिली होती. पश्चिम बंगाल सरकारने राज्यस्तरीय परीक्षेद्वारे सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये भरती केलेली होती. ऍक्च्युअली मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं बघा, 24,624 पदांसाठी जाहिरात होती आणि भरले किती होते आपण पाहिले, ते 25,000 पेक्षा काहीतरी भरले होते. वेस्ट बेंगॉल स्कूल सर्व्हिस कमिशन, बघा तिथं काय केलेलं, त्यांनी शिक्षकांची भरती करण्याकरता एक विशेष आयोगाची नेमणूक केली. जसं आपल्याकडे कसं महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद आहे, मग ते परीक्षा घेतं. तिथं काय केलेलं, वेस्ट बेंगॉल स्कूल सर्व्हिस कमिशन ही संस्था जी आहे तर ती घेत असते. इवन दो तिथले शिक्षण मंत्री जे आहेत ते देखील या घोटाळ्यात सापडलेले आहेत, त्यांच्याकडे कॅश सापडलेली आहे. या सगळ्यांची जांच सीबीआय आणि ईडी ऑलरेडी जे आहेत तर ते करत आहेत. ओके,
आता याच्यामध्ये घोटाळा नेमका काय झालेला होता आणि कशा गोष्टीमध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये चॅलेंज त्यांनी असं केलं होतं की काय केलेलं होतं की जे उमेदवार पास झालेले होते, काही उमेदवार ज्यांच्यावर डाऊट होतं, त्यांनी काय केलं की कोरे ब्लँक OMR सबमिट केली. म्हणून काही लोक म्हणतात बा की ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे, ऑनलाईन मध्ये घोटाळा होतो. ऑफलाईन मध्ये पण घोटाळा होतो. घोटाळा ज्याला करायचा असेल ना, तो घोटाळा ऑनलाईन मध्ये पण होतो आणि ऑफलाईन मध्ये पण होतो. ब्लँक OMR केली आणि नंतर काय केलं, घोटाळेवाल्यांनी तिथं गोल 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 करून दिले. तसेच ज्यांची रँक कमी होती त्यांना देखील डायरेक्ट नियुक्तीपत्र जे आहे तर ते त्यांनी देऊन दिलं. रँक हायरवाल्यांना नियुक्तीपत्र जे आहे तर ते मिळालेलं नाही. जवळपास 9,000 प्लस फेरफारची प्रकरणं जी आहे तर ती उघडकीस आली. 5 ते 15 लाख रुपये पर स्टुडंट घेतलं गेलेल्याचं पण ऐकलं. माजी शिक्षक तिथले शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना 2022 मध्ये विथ कॅश सह अटक जी आहे तर ती देखील जी आहे करण्यात आलेली होती. याच्यामध्ये सीबीआय कडून फसवणूक आणि फेरफारचा तपास चालू आहे. ईडी कडून मनी लॉन्ड्रिंगचा तपास चालू आहे आणि ईडीने आतापर्यंत 365 कोटी रुपये कॅश जी आहे तर ती जमा देखील जी आहे तर ती केलेली आहे. याच्यामध्ये रोख रक्कम, सोने, मालमत्ता इत्यादी देखील आतापर्यंत त्यांनी जमा जी आहे तर ती केलेली आपल्याला दिसते. बघा, कायदेशीर कारवाई. कोलकाता उच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे, डायरेक्ट 12% व्याज सह पगार परत करायचा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सिस्टमॅटिक फसवणूक केलेली आहे उमेदवारांची. त्याच्यामध्ये त्यांनी आता हे सांगितलेले की 3 महिने दिले जातील. महिन्यात आता 15 दिवसात त्यांनी सांगितलेले की 15 दिवसात नवीन जाहिरात काढायची. 15 दिवसात नवीन जाहिरात 3 महिन्यात परीक्षा घ्यायची. 3 महिन्यात परीक्षा घेऊन हे करायचं. पण आता मित्रांनो याच्यामध्ये चॅलेंजेस खूप सारे आहेत. म्हणजे बघा, या 25,000 शिक्षकांचं आयुष्य नाही आहे हे, परत पूर्ण वेस्ट बेंगॉल मधील मुलांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. आता मला सांगा, 3 महिने परीक्षा असेल, समजा एखादा शिक्षक लागलेला आहे, ए शिक्षक, तो त्याच्या गुणवत्तेने लागलेला होता बरं का, त्याने खरंच अभ्यास केलेला होता. आता त्याला भीती काय मित्रांनो, माझा जॉब जाऊ शकतो. मग तो काय करेल, पुढचे 3 महिने अभ्यासच करेल, शाळेत जाईल, पुस्तक धरून बसेल, मुलांना शिकवणारच नाही. कारण की त्याला माहिती आहे ना, यांना शिकवण्यापेक्षा माझ्याच जॉबचा प्रॉब्लेम आहे, मला 12% व्याज परत करायचे पैसे, ते मी कुठून करू, कुठून एवढं कर्ज घेऊन करू. तर त्याच्यामुळेच काय केलं जाणार आहे मित्रांनो, आता हा शिक्षक काय करणार आहे, पुढील 3 महिने अभ्यास करणार आहे. याच्यावर एक मानसिक दबाव असणार आहे. ते खूप सारे शिक्षक जे खरंच लागलेले असतील पण ते पासही नाही होणार भविष्यात, कधी होतं त्या प्रेशरमध्ये, त्यांचे ते म्हणजे एक मानवी संकट जे आहे तर ते पण एक पडून गेलेले. म्हणजे याच्यात घोटाळा झाला असेल, सीबीआय ईडीने पण सांगितलेले, परंतु सगळेच असतील आणि सगळेच नसतील असंही आपण म्हणू शकत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तर त्यामध्ये 25,000 शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केलेल्या आहेत. नवीन आता भरती केली जाणार आहे. याच गोष्टी ज्या आहे ना, तर महाराष्ट्राने याच्यामधनं जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे. जो कोणी बोगस उमेदवार त्याला वाटत असेल की मी सिलेक्ट होऊन जाईल, तर लक्षात घ्या, या देशात कोर्टची एक सिस्टीम आहे, तुम्ही कधी ना कधी पकडले जाणार आहात. आणि ज्या दिवशी पकडले जाणार ना, तर त्या दिवशी लक्षात घ्या, हे 12% व्याजासह तुमच्याकडनं पैसे जे आहेत तर ते वसूल केले जातील. म्हणून गैरमार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करायचाच नाही. व्यवस्थित पद्धतीने आता टॅट ही परीक्षा येणार आहे, टॅट 3 परीक्षेचा अभ्यास करा. टीएटी पास असाल, सीटीएटी पास असाल, वर्गावर लागा. 9वी 10वी 11वी 12वीला तुम्ही जॉब करा, काय प्रॉब्लेम आहे. टॅट 3 व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. IBPS पॅटर्न नुसार अभ्यास करा. व्यवस्थित पद्धतीने क्लास घ्या. आमचाच क्लास घ्या असं काही नाही. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सेल्फ स्टडी देखील करा. आणि काही मदत पाहिजे असेल तर आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा आपलाही कोर्स आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. त्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून जर तुमचं होत असेल करा, पण प्रामाणिक पद्धतीने कष्ट करा, अभ्यास करा. टॅट 3च्याच मार्गाने करा. बघा, टीएटी वाले पण पकडले गेले का नाही बोगस, जे टीएटी पास झाले होते पकडले गेले का नाही. आता जे कोणी लागलेले आहेत तर त्यांना पण शोधून होत असते. म्हणजे महाराष्ट्राने याच्यामध्ये एकच शिक घ्यावी, महाराष्ट्रातल्या सरकारने पण, की भरती प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे. आणि उमेदवारांनी लक्षात घ्यावं की तुम्ही किती पैसे भरले तुम्हाला वाटलं माझं होऊन जाईल काम, आता ती स्थिती गेलेली आहे. आताच्या सिच्युएशन मध्ये मुलं खूप अवेअर झालेले आहेत. तर बाजूच्या मित्राची पण कंप्लेंट करायला चुकत नाही. म्हणून व्यवस्थित पद्धतीने महाराष्ट्रामधनं याचे एकच बोध घेतला पाहिजे. व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. पारदर्शक पद्धतीने परीक्षा पद्धती झाली पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे. कारण की शिक्षकच उद्याचं भविष्य घडवणार आहे. आणि जर शिक्षकच अशा गैरमार्गाने लागलेला असेल ना, तर येणारी पिढी देखील त्याच पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती होती. माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. आणि या 25,000 नियुक्त्या रद्द झाल्या, आता हे संकट आलं,
तर याच्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.